मित्रांनो आपल्या शूटसाठी आपल्याला माईक वगैरे सगळं लागणार होते. तर मित्रांनो आता सगळं आमचं ते खेळ खूप झालं आहे आणि फायनली आम्ही लोकेशनला आलो आहे. आता सगळे आले. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपलं एक आता परत आसावरचे शूट आहे आणि ते शूट आहे परत आपलं सुरगाणा, कारण की आम्ही तिकडे शूट करू आहे सध्या. लई चांगले चांगले लोकेशन आहेत. तर सध्या आम्ही आता आलो आहे लाईट वगैरे घ्यायला, कारण की शूटसाठी आम्हाला लाईट लागत आहे. तर मी लाईट घ्यायला आलो आहे, मी आणि मी दादा दोघं. तर आता बघू लाईट घ्यायला आपण कोणाकडे चाललो आहे? विजय सागर यांच्याकडे. आता बघू तिथे जाऊन लाईट काय काय आहेत. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट की आपल्याकडं 2 पाहुणे आले, ते घरी आहेत. तर आता मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो का की 2 पाहुणे कोण आहेत. तर सध्या आता लाईट वगैरे घेऊ आणि निघू. तर मित्रांनो आपण आलो आहे लाईट घ्यायला. तर ह्या 2च घ्यायच्या का? तर मित्रांनो ह्या 2 लाईट आणि ह्या 2 वायर. तर अशा प्रकारे आहे हे. तर मित्रांनो घरी आलो आहे आणि आता तुम्हाला भेटवतो ते आपल्या पाहुण्यांसोबत. तर चला तुम्ही आहेत मधी. तर आपले पाहुणे कसं वाटलं? रात्री झालं ना सगळे? हो 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 पहाटे आले. तर मित्रांनो सगळे पहाटे आले, भैया भाऊ आणि राहुल दादा पण. तर हेच आहेत आपले पाहुणे आणि शूट साठी पण. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा हा असंच होतं. तर मित्रांनो आईस्क्रीम 2 आईस्क्रीम सांगितल्या, त्यामुळे 3 पाहिजे. 3 कोणासाठी आणल्या पण तुम्ही? आणि रात्री आम्ही 2 काढल्या, 3 मिळून. याला वाटलं की सकाळी आईस्क्रीम कोण गेलं, सकाळी सकाळी घ्यायला गेला. बरोबर अमेरिकन ड्रायफ्रूट सांगा ना. बापरे, अमेरिकन ड्रायफ्रूट आणले होते मित्रांनो. तुम्ही बटरस्कॉच द्या तर भावाला अमेरिकन ड्रायफ्रूट अमेरिकन ड्रायफ्रूट एक नंबर होते. म्हणजे तरी मी हो, खाल्लं. केव्हाही घ्यायची त्यांनी. बास. तर मित्रांनो आता आवरतोय आणि आम्ही निघतोय आता. तर मित्रांनो आपल्या शूटसाठी आपल्याला माईक वगैरे सगळं लागणार होते. तर दादा जे होते कोणीतरी ओळखीचे ते काका. तर आम्ही आता ते माईक आणि ते सगळं घेतलंय. हे बघ खिशात पण आता 2. तर आता सगळं गाडीत भरू आणि निघू शूटला. तर आज तर टाईमच होणार आहे खूप, कारण की आधीच आम्ही लेट झालो आहे आज. तर आता 12 वाजून गेले आहे. अजून 120 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. तर आता सगळं हे गाडीत भरू आणि निघू. तर चला भेटू पुढं अजून. उचला कुठं येतं, या इकडे लवकर. हे रोहित घे पटकन. तिकडनं घे. हे पाय या दादामुळे आम्ही थांबलो होतो किती वेळ मित्रांनो. हे कॉस्ट्युम आमचे आत्ता आलेले आहेत. इथे केव्हाच आम्ही वेट करत दाखवा जरा तुमचे चेहरे दाखवा आम्हाला. थँक्यू सो मच सर. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला थांबलोय. आपण कुठे जेवायला थांबलोय? कळवणमध्ये थांबलोय. आता भूक लागली आहे. तर आता मस्तपैकी काहीतरी जेवण करतो. मस्त हॉटेल आहे इथे एक. आता मस्त जेवण करतो. गाडी पार्क केली विकी दादानी. चलो आता जाऊ जेवण करायला. बघू काय आता काय खातो ते बघू. नॉनव्हेज कोण नाही खाणार आहे? भैया भूक लागली आहे का? खूप भूक लागली आता. खूप भूक लागली. 6 पॅक दिख गए आपके. हे बघ सगळे जांभळे वगैरे देऊ राहिले. तर चला आता मधी. तर मित्रांनो जेवण झालंय आमचं. आता जेवण कम्प्लीट करून आता आम्ही निघतोय. तर आम्ही पनीर मागवलं होतं आणि भैया भाऊ काय मागवलं तुम्ही? मटन. तर भैया भाऊनी मटन मागवलं होतं. भैया भाऊ आणि राहुल दादा सगळे व्हेज नॉनव्हेज वाले आणि विकी दादा आणि मी व्हेज वाले. मस्त आम्ही पनीर खाल्लं. मस्त आता पोट भरलं आणि निघतोय आता आम्ही. आता भैया आईस्क्रीम खाणार आहे. तर आता भैया भाऊ आईस्क्रीम खाणार आहेत आणि आम्हाला मग खाऊ घालणार आहे. आणि ती मटका आईस्क्रीम आईस्क्रीम खाणार आहे. 2 आणलं म्हणे 3 एवढा 4 लाख डायरेक्ट. 4 लोक 4 आहेत मित्रांनो. आता 4 मस्त पैकी आईस्क्रीम खाऊ आम्ही आणि निघू. आणि मी नाशिकला सायकलवर जाणार आहे. तर नाशिकला सायकलवर जाणार आहे दादा. सिंगल सीट नाही ट्रिपल सीट. क्या पता मेरी सायकल कौन सी. किती चाकी आहे? 2 चाकीच आहे मित्रांनो. तर चला मजाक वगैरे झालं. जेवण पण पोट भरलं. आता निघू राहिलो आम्ही बाहेर. ओके घरी पोहोचलोय. आता पोहोचता आम्हाला डायरेक्ट झाली रात्रीचे किती वाजले? डायरेक्ट म्हणजे संध्याकाळ झाली 6:15 झाले आणि आता पोहोचलोय आम्ही. आता आम्ही सध्या आता लोकेशन बघायला चाललोय.
तर आता डायरेक्ट लोकेशनच्या ठिकाणी बघू. हा तर आता मी नाशिकमध्ये राहिलो असतो दादा दिमाग माझी फोटो दादा के साथ बडा स्कॅम हुआ है. त्यांना सांगत होतो पिंपळगाव करता करता डायरेक्ट आम्ही सुरगाणा घेऊन आलोय आणि त्यांना आता आम्ही शूट दाखवणार आहे आम्ही कसं करतो ते. तर ते पण आमच्या सोबत थांबणार 2 दिवस. मला मित्रांनो आम्ही लोकेशनला पोहोचलो इथं. तर लोकेशन बघून झालंय. तर कसं वाटलं लोकेशन आता? त्यांनाच दाखवून देते. आणि तुम्हाला कसं वाटलं ते? हे बघा मित्रांनो तुम्हाला लागून देते बघा. इथं आपण शूट करणार आहे आपलं नाईटसाठी आणि डेसाठी अजून बघितलं नाही पण नाईटसाठी इथं करणार आहे. हे बघा पूर्ण अंधार आहे 4 साईड. ते म्हणतील दिवसा दाखव आता कळत नाही. तर इथं कारण की रात्र आहे आणि लाईट पण कमी. लाईट आहे पण लाईट कमी इथं. तर इथं आपण शूट करणार आहे. उद्या संध्याकाळी किती वाजता करणार आहे आपण? रात्री करणार आहे. गावाचा फील खूप सुंदर आहे इथे. संध्याकाळी आम्ही करणार तिथे 6 नंतर इथे मस्त शूट होणार आहे आणि सगळे लोक इथे पब्लिक वगैरे जमणार आहे. तर ही जागा सगळी भरलेली असेल उद्या इथं. सगळं असं भरले असेल तर हे लोकेशन एक डन केलं आम्ही. तर आता डायरेक्ट आपण भेटू उद्या. ओके मित्रांनो आज डे 2 आहे म्हणजे शूटचा डे 2 आहे पण आम्ही अजून शूटला गेलो नाहीये कारण की आमचे जे कॅमेरामॅन आहेत तेच अजून पोहोचले नाहीये. तेच अजून रस्त्यात आहेत. पोहोचले नाही ते पोहोचले तर आता पोहोचले नाही. तर आता टाइमपास चाललाय आमचा. कॅरम मस्तपैकी कॅरम खेळत. संतोष दादा का बरं आले नाही? रुपेश दादा टायर पंक्चर झाला असं. हा हा गोट्या घेऊन आलो मित्रांनो. हे बघा आता प्लॅनिंग कशी चालू आहे. पैशाचं कसं भेटणार? ठीक आहे मेन मुद्दा खेळायचं तुम्हाला गेम सांगतो पहिले. इथं असो का इथं असो तिला मध्ये घालायचं म्हणजे मारायचं फक्त. बरोबर पोचून आली पाहिजे. हा ओके थांबणार आहे. हा, बसणार आहे, हा, बसणार आहे, उठणार आहे. संदीप फाउंडेशन. दोन्ही मध्ये आले अरे बंद आहे ना, रे, तिकडे. दोन्ही मध्ये चालू आहे ना पण मी काय म्हणतो, दोन्ही मध्ये आले मारता वाटतं पैदा पडला तरी शॉट. नवीन जागा, नवीन मारता जागा. सरळ जर लागले शॉट हा शॉट तरी आउट. हा माझा कसं मेन काय आता गेम सांगा तुम्हाला कसं काय आता पैसे पैसे कोणी दिले? तुम्ही 3 लोक पकडा 4 लोक नाही, नाही, किती जण आपण किती खेळतो किती जण जेवढे पण खेळतो जे आहेत ना चिल्लर भरपूर आहे ना आपल्याकडे. बरोबर सगळे जण. तर आम्ही सगळे खेळतोय. चला आता बघू कसं खेळता येते. दे मला पण दे एक. पजाल मी पहिला चकतो. एक तर दे. मी मेरे को भी पूछतो मेरे को भी पाहिजे. होलच्या आजूबाजू जो राहतो पैसे टाकायचे का नाही तो रेग्युलर माणूस. ओ रे बापरे. मध्ये गेलं तर काय चला घ्या. चला आता कोण फेकतो? हा चल. माणूस लांब गेला. अरे मी लहान दादा मी लहान हा चल दादा घे जाऊ दे चल. डायरेक्ट जवळ. थांबा माझी बारी आहे. थांबा आउट कस काय? आउट रे म्हणजे बाहेर तू 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर. 1 नंबर मी आहे 2 नंबर तुम्ही आहे 3 नंबर मी. मित्रांनो शेवट मी आलोय. 4 नंबर 5 नंबर 1 नंबर पैसे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर. आता किती रुपये लावले आपण डाव? 5 रुपये. पैसे दाखवा. चला पैसे दाखवा. हा ठीक आहे 5 आता आमचे 5 रुपये तुझ्याकडे आलेले कुठं? स्क्रीनशॉट दाखव. आलेले. ओके. आधी जिंकले तर लगेच फोन पे. आता हा बरं खरं करायचं याचे मागून ठेव. मागून नको बोलायला नेट 2 गोटे टाकायच्या. आता खेळतोय. एका गोटीने आम्ही ते सांगाल की पहिली बारी होती विकी दादाची ती खेळून झाली आहे. आता थोडी असं नाही चिंता कामं खेळतो आम्ही. आता 5 कोणाकडे आता भैया भाऊची बारी आहे. आणि जो जिंकेल तो खेळ. ठीक आहे चला फेका. ओ संतोष भाऊ लक्ष द्या गेलता आउट आहे अरे आउट करून घेतली आता. आता ही मध्ये टाका हा आता मारा कोणती? थांबा. अंडर मारायची आणि नाही टाकला तर तुम्ही आउट Out आहे. आणि जर तुम्हाला परत इन करायचं असेल तर परत 5 रुपये टाकायचे. हा आता ही मध्ये टाका लागेल तुम्हाला आउट आहे आता आसपास पण नाही. 5 रुपये टाकावं लागेल. टाकले. मित्रांनो हा समजलं त्याचे 10 रुपये लागले बस 5 जातात चला आता नियम सांगणारे माणूस कसे खेळता बघू. हा भाऊ एवढा चांगला आहे ना हो पहिला जरा हे थांबा लांब थांब. चिटिंग करतोय. हा कमाल है यार. लय चिटिंग करतो ना. हे बघ. ओ पुढची एक नंबर मागची का पुढची? पुढची अंदर का मागची लागला तर गच्चू गच्च बरोबर. आउट
पंधरा भेटणार ना 10 तास ना आम्हाला 20 रुपये भेटतील ना 5 द्यायचे त्यांना लगेच वाढले ना ते 10 5 5 20 अरे बाप अरे पुढे लागेल गे मागची मागची म्हणजे थांब रे इकडची आपल्याकडची आउट आउट आहे का? कोणाची बारी आहे? हंटर लाईन माझी बारी आहे ना, तुमचं झालं ना मित्रांनो, आता माझी बारी आहे. बाहेर गेला ना एंडला. अरे आपला जो हंटर आहे ना, काही नाही अच्छा आणि आपला हंटर बोला. लाईन मध्ये जरी पडला तर आउट. दाखव ना, चालू पण आपल्याला लागून गेला आणि ती कुठे बाहेर गेली मग अरे थांब, माझी बारी चालू आहे. नाही कोणती मारू? बाहेर आउट आहे आउट आहे तो तिला मारू का? अरे ती काढावं लागेल ना, तिला कशाला मारून दाखव. थोडक्यात राहिलं मित्रांनो. कुठली जाय मित्रांनो, आता सगळं आमचं ते खेळ खूप झालंय आणि फायनली आम्ही लोकेशनला आलोय. आता सगळे आले. रुपेश दादा, ऍड्रेस मला कळालेला आहे. आता आम्ही पर्सनल शूटला ओ पूर्ण खर्च मी केलेला आहे, त्यामुळे बघून दाखवून द्या ना सेट कसं. हे बघा मित्रांनो, सगळे आलेत आता. आणि हे बघा, आणि असं गाव इतकं भारी आहे ना मित्रांनो. मस्त गाव भारी नाही या बनवलेले हा बनवलेलं आहे ना आपण केलाय तो गाव. पण अरे ए, बोलू तर दे यार मला. अरे भाई भाई समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. हे बघा, इकडं पण मस्त पूर्ण गावात असं डेकोरेशन केलंय मस्त मस्त. हे पाय झोपडी पण आहे. आता इथे शूट करणार आहे आम्ही. सगळे आले आहेत आता. मस्त शूट करू. तर आता शूटला सुरुवात करायचं. चला, तर आता सेटअप चालू करणार आहे आपण. सगळ्यात लेट जाऊ द्या, पण दादा आले, सगळं घेऊन आले. ते काय मित्रांनो, काय दादा ते प्रकारे शूट चालू झालाय आणि शूटचा पहिला सीन घेतलाय. भैया भाऊ डायरेक्ट भूक लागली तेव्हा. भैया भाऊ डायरेक्ट बिस्किट वगैरे खायला लागून गेले मित्रांनो, कारण की भूक लागली त्यांना. दुपारची शूटिंग आम्ही संध्याकाळी करतोय. अजून नाईटची शूटिंग बाकी आहे. नाईटची पण दाखवतो तुम्हाला. आता आपला भाई भाऊचं टेक आहे. नाही ना. अरे चल, हा माणूस डायरेक्ट माहिती आहे का, सगळ्यात वेगळा बसतोय तो. शूट कोणाचं आहे तो डायरेक्ट माहिती आहे का, पळायचं काम करतोय तो. आता भैया भाऊचं आहे शूट. आता भैया भाऊ तुमचं टेक आहे ना? हो, एंट्री आहे भैया भाऊची डायरेक्ट. एंट्री यांनी कपडे काढून घेतले ना, असे मला साखरपुड्यासारखे कपडे घालून दिले. काय आहो, मग आहे ना, तुम्ही पण आहे ना. टिकली पहिला सीन घेताना भैया भाऊ चालेल. आलो 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 आला 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 परत 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 परत. काय बोलत होते हो, काय बोलत होते? गाडी लावली मी 9 सफारी. अब्बिली तर झालंय आता भैया भाऊचं इथलं. परत चालू मी तिकडं. अरे चाल देखो ते दोघं गाण्याचा डिस्कस कमी आणि रिकाम्या गोष्टी जास्त करतात. हे कोण? दोघे जण हे समोर ते चालले पुढे. ते काय नाही, चांगले ते दोघं. दोघांची जोडीच खतरनाक आहे. पण टेक घेताना आम्ही परत भैया भाऊ नाही सोबत आहे ना दोघांचा. हा, आता सोबत आहे. तर बघू खरं शकतो. तर ही फ्रेम छान वाटली मला, म्हणून बोललो की परत दाखवलो. हे बघा, फ्रेम लई छान आहे. तर मित्रांनो, आपण ज्या नाईटच्या लोकेशनला येणार होतो तिथे आलोय. तर आता दादा आम्ही सगळे आलोय. भूक लागली फक्त. भूक लागली. काय तुम्ही कोणाला तरी सांगितलं ना काहीतरी? प्लेट आणतो प्लेट आणतोय मी. तुम्ही. गावकरी ज्या गावात आली ना, त्याला आणताना सांगितलं मी प्लेट आण, त्याच्याकडे भाजीपोळी आणायला. आणि तिने गरम गरम सोयाबीनची चटणी आणलेली, भाजी आणलेली. बापरे, तो आता येतोच लगेच. दादा तर चांगला पाहुणचार चालू आहे इथं. तर आता इथं शूट करतोय आम्ही. काही इथं थोडंसं इले होती इथं. अरे बापरे, घेऊन आला तू. आणि इकडं आण दे हातात घ्या. अन्न येते. अरे प्लेट आण रे. अरे प्लेट पाहिजे ना रे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. बघा, चला घ्या, चला करा सुरुवात. अरे काय आणलं ठेवायला. काय द्या का तुला पण? अरे ठेवला का? अरे तुम्ही प्लेट हो, सुरुवात करा. मग बरोबर आहे का नाही? अरे बाप, प्लेट घ्यायला गेला तो. सेटअप चालू आहे. तर सेटअपला थोडा टाइम लागणार आहे. तर आता आपण धनश्रीला विचारू कसं वाटलं येऊन तुला आमच्या शूटला. चांगलं वाटलं, बस एवढंच. खूप छान. काकी तुम्हाला कसं वाटलं? खूप
सुंदर, खूप छान, छान आवडलं ना इकडं? एक नंबर, वातावरण कसं आहे इकडं? एकदम मस्त वातावरण इकडचं. लोक पण चांगले आहेत ना मस्त? लोक तर खूप खूप छान आहेत. तुला पण आवडलं ना? हो, मला तर खूप आवडलं, कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल आहे. तर आवडलं दोघांना, म्हणजे काकीला पण आवडलं आणि धनशीलला पण आवडलं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तेच विचार करत होते काकीन ते, कसं येऊ कसं जाऊ, कोणता एरिया आणि काय एरिया आहे असं ते. तर त्यांना आवडलं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, निवांत एकदम सेफ आहे म्हणून. हो, खूप खूप छान. तर आता आपण जाऊ शूटला, तिथे भेटू आपण डायरेक्ट. ओके. प्रकारे आमची नाईटची शूटिंग चालू झाली आहे. मी दिसतो का नाही काय माहिती, दिसत असेल तुम्हाला थोडंसं. तर आता चालू झालं आहे आता इथं शूट, नाईटचं शूट. सगळी आपली पब्लिक इकडं आहे सगळी, आणि इकडं भैया भाऊ आणि धनश्री. तर आता पहिला सीन चालू झाला आहे इधर पहिला सीन चालू झाला आहे. प्लॅनिंग चालू आहे आता त्यांची. आपण जेवण केलंय का? मित्रांनो आम्ही जेवण नाही केलंय, बाकी सगळ्यांनी जेवण केलंय, पण आम्ही दोघं थांबलोय कारण की शूट चालू आहे आपल्या त्यासाठी. तर आता अजून खूप टाइम लागणार आहे आम्हाला, लई टाइम होणार आहे आज. काय माहिती किती टाइम होतं ते नाही सांगता येणार, पण लई टाइम होणार आहे आज. संतोष डायरेक्ट पब्लिक पुढे आणून राहिले भाई सगळे, हळूहळू वायर. संतोष दादा सगळे पोरं आणले पुढे इथं. अब मजा आएगा. हो, राहुल भाऊची एंट्री. राहुलची वाईल्ड कार्ड एंट्री डायरेक्ट भाई. तो चष्मा बिष्मा घेऊन आलाय भाई नाईट साठी. नाईटचं शूट आहे आणि चष्मा बघा भाऊ, डायरेक्ट ब्लॅक चष्मा घेऊन आलाय तो. गर्दी बघा मित्रांनो, गर्दी. आता काम झालंय आणि अर्ध बाकी आहे, आता चालू आहे ते. सगळे थकले, बाकीच्यांना भूक लागले, बाकीचे जेवले नाही. आम्ही पण जेवलो नाही, बाकीचे अजून बाकी आहे सगळे जेवायचे. तर आता अर्ध शूट झालंय, अजून बाकी आहे थोडंसं, तेवढं कंप्लीट करू. टाइम पण लय झालाय. टाइम किती झालाय थांबा 2 मिनिटं. बापरे, तर 10 वाजले मित्रांनो, 10 वाजले. अजून किती टाइम चाललेला नाही सांगता येत. 10 वाजले, अजून 10 वाजेपर्यंत म्हणजे अजून 1 तास लागला मला कदाचित. मेन जे ऑडिओ आहे, म्हणजे जे मेन जे लाईन आहेत त्या चालू आहेत आता मस्त मस्त. रामा रे रामा, रामाजी. आजवरती टाइमपास काय टाइमपास. तर आता अर्ध काम झालंय, बाकी चालू. त्याला पिंपळगाव सांगून आम्ही डायरेक्ट शूटला घेऊन आलोय मित्रांनो. अजून शूट किती बाकी आहे काय काही समजत नाहीये. टेकवर टेक होत आहे आणि असं करता करता 11 वाजून गेले, अजून 1 तास वाजून गेलाय तरी अजून चालू आहे शूट. खूप वेळ झालाय आणि संतोष दादा स्टेप सांगताना, अरे झालं पण शिकून भैया भाऊ. आता लोकेशन चेंज केलंय आम्ही, ते पण रात्री फिरतोय बा पिक्चर घेऊन. बापरे. तर आता इकडं आलोय, तिथून इकडं आलोय. तर आता इथे शूट करणार आहे आम्ही. मस्त लाईट वगैरे सगळे आणलंय आणि इथं आता इथं शूट. माझ्या तोंडावर लाईट मार थोडी. तर आता इथं शूट करणार आहे आम्ही. मस्त लाईट पण आहे आपल्याकडे.
मजा देव राहिली आता. तर आता इथं एक शूट आहे. चांदणी चांदणी रात पोर कशी नात जी. आता एंडचा विचार. कायदेकरी रावजी ऑडिओ काळ्या पण टाकत आपण एक जसा पाहिजे असा एपिसोड तरी पाहिजे होता पण एंड कसं करणार ब्लॅकआउट कसं करतो तुम्ही नमस्कार सगळ्यांना नमस्कार. थँक्यू. आता शेवटचा आहे ना ते. तर आता शेवटचा टेंबडी इथे आहे. तर मित्रांनो आता शेवटचा पॅच कम्प्लीट करतोय आम्ही. तर आता आपल्याला नमस्कार सांगणार आहेत. शेवटचं भाई कम्प्लीट होत आहे. सुट्टी करतोय आम्ही. शेवटचं लगेच करताय हळू घ्या मला. शेवटचं आहे का दादा? तर आता मित्रांनो शेवटचं आहे आता. वा 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 वा. एक नंबर. तर मित्रांनो अशा प्रकारे एंड झालाय आमच्या शूटचा. म्हणजे एंड नाही अजून बाकी थोडंसं पण झालंय आता बऱ्यापैकी. फायनली थकली होती बाकी आहे मित्रांनो. दादा सांगतोय की बाकी अजून बाकी सुट्टी नाही झाली मित्रांनो अजून बाकी आहे. दादा फुल पावर कुठं गेले होते. अरे बाप. अहो थांबा अजून बाकी आहे थांबा. तर मित्रांनो काका बाबा ते सगळे जात होते निघून. त्यांना असं वाटलं की कम्प्लीट झालं पण कम्प्लीट झालं नाही अजून बाकी आहे अजून भरपूर. तर बघा अजून शेवटचं आता फायनली आता खरंच एंड आहे. हा शेवटचा आहे. आउट ट्रॅक्टर लावतो मध्ये. तर आता शेवटचं भया भाऊला जास्तच घाई झाली शूट संपवायची. परत झालं तसंच. काय करताय भाई. छान होत. समझ रहे हो आप समझ रहे हो. तर मित्रांनो फायनली कम्प्लीट आता झालंय बरं का कम्प्लीट. पॅकअप हो गया पॅकअप. आळू तर आवडलं ना शूट कसं होतं. तर आवडलं शूट गेलं वाटतं त्यांना पण आवडलं. तर मित्रांनो पॅकअप झालंय आता आमचं अशा प्रकारे सगळं शूट. आणि भैया भाऊ पॅकअप होऊन कसे बसले बघा. काय चालवतं म्हणे त्यांनाच माहित नाही. तर आता मस्त जेवण करू बस बाकी काही विषय नाही. आता टाइम झालाय आता. तर मित्रांनो आपलं शूट वगैरे सगळं कंप्लीट झालंय आणि सगळे ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले आणि आम्ही पण आलोय आमच्या म्हणजे घरी आलोय आम्ही आता स्टुडिओला. आणि टाइम झाला होता थोडा म्हणून आलो आणि झोपून घेतलं होतं. लई थकलो होतो मी आणि विकी दादा. लई थकला होता तो पण. दोघांचे पाय पण दुखत. आता पण थकलोय. आता पण थकले. आता पण डोळे लागताय आमचे. पण म्हटलं आता ते आपल्याकडे थोडं साहित्य आहे ते लोकांचं द्यायचंय म्हणून ते सगळं होतं ते आता सगळ्यांकडे पोहोचवतो आणि मग घरी जाऊ. आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर धन्यवाद. चांगलं वाटलं. अजून आता काही नाही. आता घरी जाऊ सगळं साहित्य पोहोचवून आणि खाऊ आणि परत झोपून घेऊ कारण की लई थकलोय मित्रांनो. म्हणजे किती वाजता झोपलो आपण 3 का 4 वाजता झोपलो आपण. 3 वाजता. कारण की आम्ही घरी आलो आणि घरी आलो झोप नव्हती लागत. लगेच सगळे भैया भाऊ ते सगळे बसले होते. मग थोडा वेळ अजून गप्पा वगैरे मारल्या मस्त आम्ही. ते पण गेले घरी. त्यांचं पण शो आहे वाटतं. ते शोला गेले असतील. तर थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. येस. आणि सबस्क्राईब लाईक शेअर सगळं करा. तर आता भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय. बाय बाय पब्लिक.